एक्सपोज हवे आपल्याला जायचं ओरियन मॉलला. आपलं खूप दिवसात एक ड्रीम होतं ते कम्प्लीट करायचे फायनली. आणि आपण जुलैमध्ये एवढा धमाका करणार दर संडे. जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू संडे ब्लॉग. आज पुन्हा एकदा आपलं एक स्वप्न पूर्ण होतं आहे. आजचा दिवस खूप खास आहे आपल्यासाठी. जस्ट तुम्ही अवतार बघू शकता कसं झालं ते. जस्ट हेअर कटिंग आणि आपली बियर्ड कटिंग करू येऊ, एकदम छान असा लुक बनवू. जस्ट आता आपलं तन्मयाला चौकवरून त्यांनी एक आपलं न्यू घर घेतलं आहे चौकला. त्याचे एक आपलं एक पर्सनल ब्लॉग आपण टाकू त्यामध्ये. जस्ट तन्मय मला खास फेमस वडापाव घेऊन आले खायला. जस्ट वडापाव खातो आणि जस्ट जाऊ आपण डायरेक्टली चांभारलीला हेअर कटिंग करायला दाखवतो तुम्हाला. कमसे कम मॅक्झिमम 5 ते 7 वर्ष आलं याकडे मी कटिंग करतो टॅग ब्रदर्स सलून. जस्ट मस्त तन्मयने आपला वडापाव घेऊन आलो होता चव करून. जस्ट मी नाश्ता केला आणि जस्ट माहेर आपला आधीचं संडे ब्लॉग बघतोय. जर कोणी संडे ब्लॉग बघितला नसेल तर त्यांनी नक्की चॅनल आपलं जाऊन विजिट द्या आणि आपला आधीचा संडे ब्लॉग बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आजचा संडे ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. आणि आजचा संडे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. जस्ट चालू मी तन्मय आणि हेअर कटिंग करायला. आणि ते आपला मडगल आणला किंवा ते पण चेक करावं लागेल जाऊन. आणला असेल तर संडेला आपल्याला त्या स्कूटीला मडगल बसून घेऊ. सो का आता आपण डायरेक्टली भेटू आपण चांभारलीला सलूनवर. कारण आता जस्ट आपला सलूनवाल्याचा फोन आला होता की नंबर लागला ये लवकर म्हणून. चला आता मग लेट्स गो. सो जस्ट आता आपण आलो आपलं टॅग ब्रदर्स सलूनमध्ये, जिथे आपण 5 ते 6 वर्ष हेअर कटिंग करतो नेहमी. आणि आता जस्ट तो बोलतो की हेअर कटिंग नको करू, बेड कटिंग करून जा, की हेअर आपला केस वाढव आणि दुसरे नेक्स्ट कटिंगमध्ये न्यू स्टाईल करू बोलतो. सो वाईस आता त्याचं ऐकावं लागेल. तो जस्ट गेला आहे ब्लेड आणायला संपलेत म्हणून. आय थिंक आला वाटतं, बघू शकता तुम्ही. ओ चला बियर्ड कटिंग करून घेऊ पटकेवरी. A few moments later. सो गाइस जस्ट आता आपले बियर्ड कटिंग करून झाले. एकदम खतरनाकमध्ये स्टेप गेला बघू शकता तुम्ही. भावाचा नाद खुला आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपला आजचा बियर्ड लुक तुम्हाला कसा वाटते ते. हेअर खूप वाढल्यानंतर कापले नाही कारण तो अजून वाढ. आपण एक न्यू हेअरस्टाईल करू बोलतो नेक्स्ट टाईमला, खास जुलै महिन्यासाठी बोलतो. सो गाइस आता जस्ट आपण जाऊ डायरेक्टली घरी आणि आपण दुपारनंतर निघू. आपलं एक ड्रीम कंप्लीट करायचं त्यासाठी आपण निघू. तर डायरेक्टली भेटून आपल्या घरी. घरी छानपणा क्रॉसिंग गेले. नारे 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 सो गाइस जस्ट आता आपण पोचलो आपल्या घरी आणि आपली हंटर जस्ट पार्किंग केली. वॉश करून घेऊ तिलाच. आपल्याला करा ड्रीम कंप्लीट करायला. आता 4 वाजता आपण घरामधून निघणार आहेत आणि जस्ट आपली हंटर 350 वॉशिंग करून घेऊ. खूप घाण झाले बघू शकता तुम्ही. वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा, दूध. बघू शकता आपली राणी आता वॉशिंग करायला घेतली. एकदम चकाचक एकदम चिकणी बनवू आणि आपण आपला ड्रीम कंप्लीट करायला 4 वाजता निघू. वॉशिंग पावडर मला पण घेतलं ते. जस्ट आता फायनली रेडी झाले आपल्या ड्रीम ट्रू करायला. जस्ट चालू पनवेलला आपल्याला घ्यायचं आहे GoPro विलायन ॲक्शन कॅमेरा. सो गाईज खूप दिवसांत आपला ड्रीम होतं आणि प्लॅन केलं होतं. लास्ट टाईम मला आपला कार्डचा इश्यू झाला होता आणि ते जस्ट कार्डचा इश्यू आपलं सॉल्व झालेलं आहे. त्यामुळे आता जस्ट आपण जाणार आपला ॲक्शन कॅमेरा घेऊन येणार आणि जुलै महिन्यात आपण धमाका करणार मोटो ब्लॉगचा. चला आता आपण लेट्स गो. मुंबई एक्सपोज हवे आपल्याला जायचं आहे ओरियन मॉलला. आपलं खूप दिवसात एक ड्रीम होतं ते कम्प्लीट करायचं फायनली. आणि आपण जुलैमध्ये एवढा धमाका करणार दर संडे. माझं तर स्वप्न आहे की डेली आपण ब्लॉग करावं, पण डेली ब्लॉग कामामुळे आपलं होत नाही. तर आपल्याला संडेला टाईम असतो. आपल्या जॉबसाठी संडेला सुट्टी असते, त्यामुळे आपल्याला संडेला ब्लॉग बनवायला एक टाईम भेटतो. तो काही मी प्रयत्न करेन की कोपरा आल्यानंतर डेली ब्लॉग अपलोड करायचा.
असंच आपला ब्लॉगवर तुम्ही प्रेम करत राहा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुमच्या सगळ्या सपोर्टमुळे हे सर्व होते आणि आता ड्रीम ही तुमच्यामुळे कम्प्लीट होते. सो काय जस्ट पोचला आपण ओरियन मॉलमध्ये आपलं ड्रीम कम्प्लीट करायला. जास्त टाईम वेस्ट नाही करा. आपण डायरेक्ट जाऊ रिलायन्स डिजिटल शॉपमध्ये. एक गोष्ट सांगायची तुम्हाला राहून गेलं की आपण उद्या येते मुंबईवरून निघाले ती 5:30 वाजता पोहोचेल ती आहे ती. आपण तिला परत पिकअप करायला स्टेशनवर जावं लागणार आहे. सो काय जास्त टाईम वेस्ट न करतो पण आपलं काम पूर्ण करू. लेट्स गो. ओके गेलं का? सो काही जस्ट बोलू शकता गोप्रो 11 आपण जस्ट मॅम बोलते की गोप्रो 12 घेतली. जस्ट आपल्याला आपलं होती झालं त्यामध्ये बघू. जस्ट आता आम्ही आलो तिथं कोलीवाडा चौकामध्ये मच्छी घ्यायला. बघू शकतो पूर्ण मच्छी मार्केट पनवेलचा. हो काय जस्ट आपली मच्छी घेऊन झाले पनवेल कोलीवाडा चौकची चौकात. आता डायरेक्टली आपलं एकच काम आज चांगलं झालं ते म्हणजे आपलं एक हेल्मेट घेता आलं न्यू गोप्रोचं. तर आपलं त्यांचं आउट ऑफ स्टॉक झालं. एक होतं त्याचं काहीतरी फिजिकली इश्यू आलं त्यांचं त्यामुळे ते घेताना आलं आपल्याला. सो काय खूप मूड ऑफ झालं त्यामुळे एकच काम आपलं चांगलं आलं. हेल्मेटचं अनबॉक्सिंग आपण घरी गेलं जाऊ. आज खूप उशीर झाले. आता वाजलेत 8 वाजून 10 मिनटं झालेत. मच्छी घेतले खूप सारे. सो काय तर आपण डायरेक्टली भेटू आपल्या घरी. जायचं का तनू? लेट्स गो. बाय बाय पनवेल. सो गायचं आता जस्ट आता आपण आलो आपल्या घरी. आजचा दिवस चांगलंही होतं वाईटही होतं. आजच्या दिवसामध्ये एकच काम आपलं चांगलं आलं ते म्हणजे आपल्याला SBचं हेल्मेट भेटलं. तर आपल्याला पाहिजे होते ते. आणि मेन गोष्ट आज गोप्रो 12 घ्यायला गेलो होतो. ॲक्च्युली सगळं झालं घेतलं पण आणि नंतर ओपन केलं तर डिस्प्लेला क्रॅशेस होत्या. त्यामुळं ते आपल्याला त्यांनी नेक्स्ट संडेला भेटेल म्हणून त्यांनी आपल्याला डेट दिली 23 तारखेला आय थिंक. तेव्हा डिलिव्हरी करतील आय थिंक आपल्याला ते. खूप मूड ऑफ झालं. त्यानंतर पुढे व्हिडिओ शूट केलीच नाही. डायरेक्टली आता घरी आलो. आपलं हेल्मेट शॉपमध्ये गेलो. त्यानंतर आपल्याला हेल्मेट भेटलं डायरेक्टली SBचं जे आपल्याला हवं होतं ते. सो आता आपण हेल्मेटची ओपनिंग करूया. सो गाईज कसं वाटलं तुम्हाला आपला न्यू ब्रँड SBचं हेल्मेट. आज एक मोटो ब्लॅकचा एक सेटअप एक पार्ट कंप्लीट झाला. आपला गोप्रो 12 येण्याचं बाकी आहे. तो 23 तारखेला त्यांनी डेट दिली डिलिव्हरीची. सो गाईज आजचं तुम्हाला हेल्मेट कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपलं आजचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आजचं बॉक्स मी इथेच थांबवतो. पुन्हा एकदा होते न्यू लोकेशनला न्यू ब्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.